गणपती बाप्पांना सर्वात प्रिय जर काय असेल तर ते म्हणजे भजन कीर्तन. असं म्हणतात हा मृदुंग वाजवण्याची कला आहे ना किंवा हा पकवाज वाजवण्याचा मान आहे ना गणपती बाप्पांना दिला जातो, कारण गणपती बाप्पा हे 64 कलेचे दैवत आहेत. खऱ्या अर्थात तुम्हाला धन्यवाद, तुमचे मात्र धन्यवाद मानते, कारण की तुम्ही गणपती बाप्पांसमोर कीर्तन ठेवलं. प्रत्येक कार्याच्या आरंभी गणेशजीची पूजा केली जाते. जिथे मूर्ती नसेल ना तिथे सुपारीची पूजा केली जाते, कारण सुपारीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांचा वास असतो. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही कार्याच्या आरंभी गणेशजीची पूजा का केली जाते? शिवमहापुराणात असं वर्णन आहे की गणेशजीचा आणि कार्तिकीय या दोघांचा वाद सुरू झाला आणि ते पार्वती मातेकडे गेले. कार्तिकेय पार्वती मातेला म्हणतात आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण सर्वात? तर माता म्हणतात की मी तुमची परीक्षा घेणार आहे, त्या परीक्षेत जो कोणी पास होईल तो श्रेष्ठ ठरेल. तेव्हा कार्तिकेय तयार होतात, गणपती बाप्पा सुद्धा तयार होतात. परीक्षा अशी होती की या ब्रह्मांडाला 5 फेरे मारायचे होते. कार्तिकेय सुद्धा तयार झाले आणि गणपती बाप्पा सुद्धा तयार झाले. स्पर्धा सुरू झाली. कार्तिकेय गावाच्या बाहेर गेले आणि गणपती बाप्पा तरी जाग्यावरच राहिले. गणपती बाप्पांनी विचार केला की आपलं वाहन उंदीर हे फास्ट पळणार नाही, म्हणून गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता म्हटले जातं. म्हणून त्यांनी पार्वती माता आणि शंकरजी जवळ गेल्या आणि त्यांची पूजा केली आणि पार्वती मातांना आनंद झाला. पार्वती मातेने जय जय घोष केला आणि सर्व गणांना बोलवलं आणि सांगितलं की या सर्व गणांमध्ये हा गणपती श्रेष्ठ मानला जाईल. गणांचा अधिपती म्हणूनच त्याचे नाव गणपती. सर्व गणांनी जय जयकार केला. बोला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर नात्रय म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं तर देवाला रात्रंदिवस नामाचे चिंतन केलेलं आवडतं. आणखीन काय आवडतं तर नात्रय म्हणतात तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. देवाला काय आवडतं तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली आवडते, बाळावरती चंदनाचा टिळा लावलेला आवडतो, हृदयामध्ये वैष्णवांविषयी कळवळा आवडतो. आणखीन काय आवडतं तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. देवाला आषाढी कार्तिकीची वारी केलेली आवडते. जो व्यक्ती रात्रंदिवस नामाचं चिंतन करतो, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालतो, बाळावरती चंदनाचा टिळा लावतो, हृदयामध्ये वैष्णवांविषयी कळवळा ठेवतो, आषाढी कार्तिकीची वारी करतो, तो देवाला प्रिय आणि पूज्य असतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विनोदी भाषेमध्ये सांगायचे ठरले तर या झाल्या आजच्या ठळक ठळक बातम्या. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्याचा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला ना त्याचा अधिकार पाहू. नात्र्यांचा इतका अधिकार होता की ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हालत नाही. वृक्षाचे पान हे पान हाले ज्याची सत्ता राहिलिया हाता भक्त कोठे राहिलिया हाता भक्त कोठे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिलिया हाता भक्त कोठे राहिलिया हाता भक्त कोठे. वृक्षाचे पाने आले ज्याची सत्ता राहिली अनंत मग कोठे. असा असणारा माझा भगवान परमात्मा ना त्याने नात्र्यांच्या घरी 1 नाही 2 नाही तर 36 वर्ष चाकरी केली. तुम्ही म्हणाल काय काय केलं तर 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्ष धुणं धुतलं, उरलेले 12 वर्ष काय केलं तर कावडीने पाणी वाहिलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी
गारुडाची रचना केली. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी काळ बांधून नेईल. सरती शेवटी काळ बांधून नेईल, सरती शेवटी काळ बांधून नेईल. होय गजनार्दनी आमचे काय बाधा येईल, गजनार्दनी आमचे काय बाधा येईल, होय गजनार्दनी आमचे काय बाधा येईल. गजनार्दनी आमचे काय बाधा येईल, काय बाधा येईल, काय बाधा येईल, काय बाधा येईल. काय बाधा येईल. पिंगळा 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 मारवाडी, बोल बोली तो देखा पिंगळा मारवाडी, बोल बोली तो देखा पिंगळा मारवाडी, बोल बोल तो देखा पिंगळा मारवाडी, बोल बोली तो देखा, बोल बोली तो देखा. वर्तमान गोडे तुमचे वर्तमान गोडे, मन गोडे दादा वर्तमान गोडे, मन गोडे दादा वर्तमान गोडे, मन गोडे तुमचे वर्तमान गोडे. टिकेने बोला आम्ही वर्तमान गोडे, टिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे, टिकेने बोला आम्ही वर्तमान गोडे. टिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. गाग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, गाग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. गाग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 रागड पिंगा ग, अवगा रागड पिंगा ग, अवगा रागड पिंगा ग, रागड पिंगा ग. अवगा गागड पिंगा ग, अवगा गागड पिंगा ग, अवगा गागड पिंगा ग, अवगा गागड पिंगा ग. शेत जना तुम्ही शेत जना, चित्रीवाल्यांच्या बाई हो. शेत जना तुम्ही शेत जना, चित्रीवाल्यांच्या बाई हो. करोनी उचित, करोनी उचित, प्रेमगाली हृदयात दान मागायात, दान मागायात, अलदान मागायास, दान मागायात, अलदान मागायास. या ग्या, या ग्या, मनी ग्या, दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घे कोणी काळा मणी, कुंकू घे कोणी काळा मणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घे कोणी काळा मणी, कुंकू घे कोणी काळा मणी, कुंकू घे कोणी काळा मणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घे कोणी काळा मणी, 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 कुंकू घे कोणी काळा मणी. वाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी, सावध होणे भजनी लाग्या देव करा कैवारी. माझा हो माझा, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, हो माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी,
डुगुडुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डोल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका हात वरी करायचे बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी ओ पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी बोल बोल बोली तो देखा अशा नात्र्यांनी भारुडाची रचना केली. नात्र्यांना राग अजिबात येत नव्हता. हे गावकरी मंडळींना वावत नव्हतं. म्हणून पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. तो ब्राह्मण सकाळी उठला आणि नाथरायांच्या घरी गेला. नाथराय ज्या पाटावरती देवाला ठेवणार होते ना, तो त्या पाटावरती जाऊन बसला. तरी सुद्धा नाथरायांना राग आला नाही. नाथराय गिरजा मातेला म्हणतात, गिरजा आपल्या घरी मोठेच लेकरू आलंय ग, पुरणपोळींचा स्वयंपाक बनव. गिरिजा मातेने सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. ब्राह्मण म्हणाला, आपला इथं पाहुणचारच चालत राहिला, असं आपण ज्या कामासाठी आलो ते काम राहूनच जाईल. म्हणून गिरिजा माता जेवण वाढण्यासाठी खाली वागतात, तर हा त्यांच्या पाठीवरती जाऊन बसतो. तरी सुद्धा नाथरायांना राग येत नाही. नाथराय म्हणतात, गिरिजा खाली पडू देऊ नको. गिरिजा माता म्हणतात, मला हरिश्चंद्र पंडित सांभाळण्याची सवय आहे. तेव्हा त्या ब्राह्मणाला पश्चात्ताप होतो आणि तो ब्राह्मण नाथरायांच्या आणि गिरिजा मातेच्या चरणावर साष्टांग दंडवत घेतो. श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी
उचलला. तो यवन नात्रे ज्या वाटेने स्नान करण्याकरता यायचे ना, तो त्या वाटेवरती जाऊन बसला आणि नात्रे स्नान करून आले की तो पान खाऊन तुंकायचा. नात्रे स्नान करून आले की तो पान खाऊन तुंकायचा. एकदा नाही दोनदा नाही, तो यवन त्यांच्या अंगावर 108 वेळेस तुकला. तरी सुद्धा नात्र्यांना राग आला नाही. नात्रे अंगावरी थुंकला, अंगावरी थुंकला, अंगावरी थुंकला, अंगावरी थुंकला. पकवाजाचे 1-2 बोल वाजवता आले की झाले पकवाजाचे. असं नाही तर जीवनात पदवी घेणे खूप सहज नाही. आयुष्यात आल्यास कोणती पदवी घ्यायची असते तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकोबरायांना जगद्गुरु ही पदवी सहज प्राप्त झाली नाही. त्यांना दुःख यातना अपमान सहन करावे लागल्या, तेव्हा त्यांना जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली. तसेच नात्रेंना शांतीब्रह्म ही पदवी सहज प्राप्ती झाली नाही. त्यांना शांतता अतिशय प्रिय करून घ्यावी लागली. शांती पर्यंत नाही सुख, एरे अवघेचीच दुःख. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्या. शांती कोणती? ती डीजेवर नाचणारी शांती नाही. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्या. एक आजी होती आणि तिचा खूप पाय दुखत होता. ती लातूरला दवाखान्यात गेली आणि तिथं डॉक्टरांनी विचारलं काय दुखतंय. आजी म्हणाल्या पाय दुखतोय. किती दिवस झाला दुखतोय? आजी म्हणाल्या 6 महिने झालं दुखतोय. डॉक्टर म्हणाला एक्सरा काढावे लागेल. आजी म्हणाल्या काय? डॉक्टर म्हणाले फोटो काढावे लागेल. आजी म्हणाल्या अरे मेल्या आधीच सांगितलं असतं तर मी नवी साडी घालून आले नसते का हो. विठ्ठल विठ्ठल एक व्यक्ती फोन लावण्यासाठी STD वर गेला आणि तिथे लिहिलं होतं फोन लावण्याच्या आधी 2 लावा. हे ना काय केलं STD च्या मालकालाच बोलवलं खाली आणि त्याच्याच कानाखाली 2 दिल्या. तो म्हणाला का दिल्या? तर तो म्हणाला तुम्हीच लिहिले ना फोन लावण्याच्या आधी 2 लावा. विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हणजे विनोद नाही. कीर्तनात नुसते विनोद जाऊन कीर्तन म्हणत नाहीत त्याला. कीर्तन कसं आहे तर तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन चांगा कीर्तन चांगा
तसेच शांतीला पाहिजे असेल तर पंढरपूरला जावं लागल, आळंदीला जावं लागल. एकदा नारद महर्षी भगवंताला भेटण्याकरता वृंदावनात जातात, तेथेही भगवंत नाही. मथुरेत जातात, तेथेही भगवंत नाही. गोकुळात जातात, तेथेही भगवंत नाही. सर्वकडे देवाला पाहिलं, देव एका ठिकाणी प्रगट झाले. नारद महर्षी म्हणतात, आम्हाला जेव्हा तुमच्याकडे काम असतं तेव्हा आम्ही तुम्हाला कोठे शोधायचं? तर भगवंत म्हणतात, माझे भक्त गाती जेते नारद आम्ही उभा तेथे. माझे भक्त जिथे गुणगान गातात, माझं नामस्मरण करतात, तिथे माझं वास्तव्य असतं. जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग तेथे उभा. म्हणून एकाग्रत चित्ताने भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा. तेच नात्रयाभंगाच्या प्रथम चरण सांगतात. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी देवाला नामस्मरण करणारे भक्त खूप आवडतात. सबरी मातेने इतकी भक्ती केली की फळे फुले तोडताना म्हणायच्या, जब मेरे राम जी का आवारा शबरी की कुट्टी ओ काका. जब मेरे राम जी का आवारा होगा शबरी की कुट्टी ओ काका होगा. मेरे राम
भेटले. भक्त प्रल्हादाने सुद्धा इतकी भक्ती केली की स्तंभातून देव प्रगट झाले आणि हिरण्यकशिपूचा वध केला. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडया स्तंभी देवराया प्रगटोनी. तुकोबरायांनी इतकी भक्ती केली की त्यांची पाऊलवाट सुद्धा भजन करायची. आपलं तोंड सुद्धा भजन करत नाही. विठ्ठल आपण भक्ती कशी करतो? वार बदलला की भक्ती बदलते. सोमवार आला की माणसं निघाले महादेवाच्या मंदिरात आणि भजन करायला लागतात. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय, नागेंद्राय त्रिलोचनाय मंगलाय महेश्वराय भूताय सुधाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम 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 नमः शिवाय, कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं हृदयैरहारं सदानन्दं हृदयारविन्दे भवङ्गवाणी सेतं नमामि. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जेव्हापासून प्रदीप मिश्रा आपल्या या महाराष्ट्रात आले तेव्हापासून महादेवाचे दिवस सुरू झाले. कोणाचेही दिवस सुरू होतात, एखाद्या महाराजाचे, एखाद्या माणसाचे, एखाद्या हिरोचे, असे सर्वांचे दिवस चालू होतात. सोमवार संपला की मंगळवार येतो. निघाला देवीच्या मंदिरात. उदो बोला कृष्णाबाई मावलीचा ग. उदो बोला कृष्णाबाई मावलीचा ग. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णाबाई मावलीचा ग. उदो बोला अंबाबाई मावलीचा ग. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गुरुवार संपला गुरुवार आला दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो 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 गुरुवार संपला आला आता शुक्रवार आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाध महिमा तुझी माऊली वारी सकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागावी तेरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तेरात सारी गोंधळाला गोंधळा मांडला गांबे गोंधळाला गोंधळा मांडला गवानी गोंधळाला गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधून चाळ हातात करडी गुलाब वाजवितो संभळ दग दग द्या ज्वाले तुलाली तूच जगन माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला गांबे गोंधळाला गोंधळ मांडला गांबे मोठी मंडप आकाशाचा हात जोडून करणावा कित उदार करणावाचा अधर्म धर्म निर्धारून आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य मांडला आई कृपा करी माझ्यावरी जागवे रंग सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवे रंग सारी आज गोंधळाला गोंधळा मांडला गोंधळाला गोंधळा मांडला गोंधळाला शुक्रवार संपला आला आता शनिवार कोणाचा तर हनुमंतरायाचा अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला जय जय हनुमान शनिवार संपला आला आता रविवार कोणाचा हो तर आपल्या सर्व सुट्टींचा शासनाने पण रविवारी सुट्टी दिली आपण अशी भक्ती करतो नात्रे म्हणतात नुसती भक्ती करून जमणार नाही तर गळ्यामध्ये
पवित्र अशी तुळशीची माळ घालायला लागते, तेच नात्र्या अंगाच्या द्वितीय चरणात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार हृदयी कळवळा, हृदयी कळवळा, वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, नाथराय म्हणतात, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, बाळावरती चंदनाचा टिळा लावा, हृदयामध्ये वैष्णवांविषयी कळवळा ठेवा. आता मला सांगा, इथं बसल्यांपैकी किती जणांना माहिती ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? हात वरती करा ज्याला माहित असेल त्याने. कोणालाच माहित नाही ज्ञानेश्वरी कोणी लिहिली. इथल्या जणांचं काही मत आहे की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी नाही लिहिली. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी सांगितली. ज्ञानेश्वरीतली सर्वात लास्टची ओवी, शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वर, सच्चिदानंद बाबा दुर्गले कुजाला विठ्ठोबा वकिलाकडे आला आणि म्हणाला, तू गोपीचंदनाचा टिळा लाव. तो म्हणाला, मला जमणार नाही, मला कोर्टात जावं लागन. तेव्हा तो साधक म्हणतो की तू दररोज उठल्याच कोणाचा तरी गोपीचंदनाचा टिळा पाच जा. ह्या वकील म्हणाला, कुंभार काका आहे शेजारी, त्याचा पाच जाईल. हा रोज उठायचा आणि कुंभार काकाचा गोपीचंदनाचा टिळा पाहायचा. एके दिवशी याला उठाय उशीर झाला आणि कुंभार काका माती आणण्यासाठी शेतात गेलेले होते. हा डोळे चोळीत चोळीत कुंभार काकाच्या घरी आला आणि आवाज दिला, कुंभार काका म्हणून आवाज दिला. आतून आवाज आला, कुंभार काका माती आणण्यासाठी शेतात गेलेत. हा ढेकळं तुडवीत तुडवीत डोळे चोळीत चोळीत शेतात गेला. नेमकं अशी गंमत घडली की कुंभार काकाला सोन्याचा हंडा सापडला होता. हा तिथं गेला म्हणला, पाहिला रे पाहिला. कुंभार काकाला काय वाटलं, याने सोन्याचा हंडाच पाहिला. म्हणून कुंभार काका म्हणतात, त्याच्या पाया पडू लागतात आणि म्हणतात की तू निम्मा हांडा घे, मी निम्मा हांडा घेतो. याने गोपीचंदनाचा टिळा पाहिल्याने याला निम्मा हांडा सोन्याचा भेटला. याने जर स्वतःच्याच कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला असता तर याला पूर्ण हांडा मिळाला नसता का हो? विठ्ठल विठ्ठल वैष्णवाबद्दल अंतकरणामध्ये जिव्हाळा असणे गरजेचे आहे. वैष्णव कोण? तर वैष्णव तो जया अवघे देव परिमया. माझे ज्ञानोबर आहे
नुसते वैष्णव नव्हते तर ते महावैष्णव होते. ज्ञानदेवी मोठा महावैष्णव. आता वकील म्हणाला मी नामस्मरणही केलं, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली, बाळावरती चंदनाचा टिळा देखील लावला, हृदयामध्ये वैष्णवांविषयी कळवळाही ठेवला. आता नाथराय म्हणतात की आता तू वारकरी झालास आणि आपले भगवा झेंडा घे हातामध्ये आणि आषाढी कार्तिकीच्या वारीला जा. तेच नाथराय. असतील तर आपल्याला हा नक्कीच उपदेश देतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा वरम पूज्य जगी.
तुझ्या तुळशी माळ गोळा गोपी चंदीला तुळशी माळ गोळा गोपी चंदीला अशी मागणी मागावी लागली असती, हुजूर हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या कर सकती हूँ? मला अशी मागणी मागावी लागली असती, पर त्या राजाने मला अशी वेळ येऊ दिली नाही. राजाचा जन्म कसा झाला तर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या रायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. प्राणपणाने लढले माव भरवसा त्या राजावर. माझ्या रायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. 70 वर्षाचा संघर्ष आज पूर्ण झाला आणि आपल्या कपाळावरती गुलाल लागला. हा फक्त एका माणसामुळे लागला, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे. असे झाले किती, असे आले किती, असे झाले किती, असे झाले किती, असे आले किती, असे झाले किती, आले गेले किती, आले गेले किती 100, आले गेले किती 100. तलवारीची धार लागे पाटील एक नंबर. तलवारीची धार लागे पाटील एक नंबर. असे झाले किती, आले किती, असे झाले किती, आले किती, आले गेले किती 100, आले गेले किती 100. तलवारीची धार लागे पाटील एक नंबर. तलवारी
पोटी साप जन्मला. धन्य आहेत त्या पाटलांच्या आई ज्यांच्या पोटी बापांचा बाप जन्मला. वाऱ्याला सुद्धा लागला नाही, वाऱ्याला सुद्धा लागला नाही त्याच्या नावाचा ठाव. सर्वांच्या हातावर करा. हो वाऱ्याला सुद्धा लागला नाही त्याच्या गावाचा ठाव. असं जगात नाही गाव जिथं नाही पाटलाचं नाव. असं जगात नाही गाव जिथं नाही पाटलाचं नाव. वाऱ्याला सुद्धा लागला नाही त्याच्या नावाचा ठाव. वाऱ्याला सुद्धा लागला नाही त्याच्या नावाचा ठाव. असं जगात नाही गाव जिथं नाही जरांगे पाटलाचं नाव. असं जगात नाही गाव बच्चा बच्चाला सुद्धा माहित आहे माझ्या ढाण्या वाघाचं नाव. बच्चा बच्चाला सुद्धा माहित आहे अशा ढाण्या वाघाचं नाव. असं जगात नाही गाव जिथं नाही पाटलाचं नाव. असं जगात नाही गाव जिथं नाही जरंगे पाटलाचं नाव. जगात नाही गाव जिथं जरांगे पाटलाचं नाव. असं जगात नाही गाव जिथं नाही जरांगे पाटलाचं नाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 असं झालेली जेव्हा भगवंताच्या चरणी अर्पण करते. माझे गुरुवारी हरिभक्त परायण गोविंद महाराज मुंडे यांच्या संस्थेतील ह्या सगळ्या मुली आहेत. गोविंद महाराजांकडे 50 मुली आहेत आणि 200-250 मुलं आहेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी व माझे गुरुवारी हरिभक्त परायण गोविंद महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल ऐसा जाचा नेम एक जनार्दनी ऐसा जाचा नेम. एक जनार्दनी ऐसा जाचा नेम. एक जनार्दनी ऐसा जाचा नेम. तुळसी माला गळा गोपी चंदन टिला. तुळसी माला गळा गोपी चंदन टिला.